माननीय बबनराव कोकाटे यांनी कृषी मंत्री जे आहेत यांनी शेतकऱ्याबद्दल एक विशेष माहिती दिलेली आहे की बाबा नेमकी विशेष माहिती नेमकी काय आहे आणि शेतकऱ्याच्यासाठी त्यांनी आणि लाडक्या बहिणीचे जे काही पैसे होते आणि त्याच्यानंतर तुमच्या शेतकऱ्याचे जे काही पैसे पद्धतीने मिळणार आहेत आणि काय मिळणार आहेत आणि सर्व स्पष्ट पद्धतीने किंवा त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री जे आहेत त्यांनी काय म्हटलेले आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर बघायचं. बहिणी योजनेप्रमाणे शेतकऱ्यांनाही थेट बँक खात्यात मदत दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत दिली जाईल असं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. लाडक्या बहिणीमध्ये डीबीटीच्या माध्यमातून सर्वांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले. तिथे काय भ्रष्टाचार झाला का? कोणाकडे अर्ज नाही, फाटे नाही, कोणाला भेटायचे नाही, कोणाला सांगायचं नाही. त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटीने त्यांच्या नावावर पैसे कसे जातील, या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील, काही बदल करावे लागतील. काही ऑनलाईन अर्जामध्ये काही चुकीचं असेल तर तेही बदलावं लागेल. त्यामुळे हे सगळं अनुभवातून या ठिकाणी होईल आणि सगळं हे जे काही आपण म्हणतात या सगळ्या गोष्टीचं माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर त्यात बदल. आता कृषी मंत्री नेमके माणिकराव कोकाटे साहेब यांनी मंत्री साहेबांनी आता नेमकंच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की बाबा नेमकी आपल्याला जशा लाडक्या बहिणीची डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत तसे थेट शेतकऱ्याच्या डीबीटीच्या माध्यमातूनच तुमचे शेतकऱ्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आता हे शेतकऱ्याचे नेमके पैसे कोणते जमा होणार आहेत? आता जसं की बाबा तुमचा पीक विमा असेल, त्याच्यानंतर तुमचं अनुदान असेल, तुमचं त्याच्यानंतर तुमचं अतिवृष्टीचं नुकसान झालेलं असेल त्याचं अनुदान असेल किंवा जे काही तुमचे जे पोर्टलच्या माध्यमातून किंवा अनेक जे सबसिडी वगैरे जे असेल ते तुमच्या खात्यामध्ये थेट तुमच्या बँकमध्ये जमा होणार आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला अधिकाऱ्याशी वगैरे कुठल्याही प्रकारची बोलण्याची वगैरे गरज पडणार नाही. म्हणजे तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेला तुमची रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला एवढंच कार्य करायचं आहे की बाबा तुमचं अकाउंट तुमचं हे ते तुमचं डीबीटीच्या माध्यमातून तुमचं केवायसी वगैरे व्यवस्थित झालेलं आहे का नाही, आधार लिंक वगैरे आहे का नाही, तुमचं सर्व तुम्ही चेक करायचं आहे. आणि जसे की तुमचा पीक विमा असेल, अग्रिमचा पीक विमा असेल, त्याच्यानंतर तुमचं अतिवृष्टीचं अनुदान असतील, त्याच्यानंतर दुष्काळीचं अनुदान असेल, ओला दुष्काळ असेल किंवा जे काही शेतकऱ्याचं पाण्याच्या अभावामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्याचं जे काही अनुदान असेल सर्व अनुदान थेट तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला जमा होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पैसे वगैरे कुणाला द्यायची गरज पडणार नाही. तुमचं थेट तुमच्या बँकेच्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहे. माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्ही ते सविस्तर बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये कर्जमाफीचा विषय पण त्यांनी घेतला होता, पण त्यांनी एक तर्क म्हणजे त्यांच्याबद्दल काही त्यांनी बोलले नाही. पण जे काही तुमचं जे अनुदान वगैरे असेल, जसं की शेतकऱ्याचं अनुदान असेल किंवा ठिबकचं अनुदान असेल किंवा योजनेचं अनुदान आहे थेट तुमच्या बँकेला तुमचं जमा होणार आहे. तसेच ते अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचती करा. आता याच्यामध्ये जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी पण म्हणलेलं आहे की बाबा जे लाडक्या बहिणीसाठी जे घरकुल योजना आहे ते पण त्यांनी केलेले आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याला वीज बिल माफ करणार आहे. म्हणजे ज्याचे काही जे काही अमाऊंट शेतकऱ्याला भरायची होती ते पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम भरायची गरज नाही, ते पण मोफत देणार आहे शेतकऱ्यासाठी. आणि लाडक्या बहिणीसाठी पण त्यांनी गॅस अन्नपूर्णा गॅस योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ते अनुदान देणार आहे, सबसिडी देणार आहेत. आणि शेतकऱ्याचे पण ते जे अनुदान आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते पाठवणार आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा.